So birthday preparations are going on. Pre-birthday preps. सगळे फुल एक्साइटेड आहेत. सगळे लोक प्रिपरेशन मध्ये, इन्क्लुडिंग बर्थडे बॉय. बर्थडे गर्लच्या समोर काहीच सरप्राईज नाही. काही सरप्राईज ठेवण्यात आलेलं नाही. नोज द सरप्राईज. तिला सगळं माहिती, तीच तयारी करते. तुला ते पण बर्थडे प्रेप. हा काय बटाटा आणला? हा बघितला वाव. डबल टेप करू दे. बोलले का त्याला? To you, happy birthday to you, happy birthday to you, happy birthday सगळ्यांनी एकत्र केलं. स्वाहा. The girl is getting ready, getting ready. The girl is getting ready, getting ready. वाजले आहेत रात्रीचे 11:30. रचना कुलकुलते पाऊसच एवढा. So we are all set for midnight birthday celebration. अन्वेषा का होणार 16 years, 17 years. चलो, so excited, let's go. की ब्लँकेट घ्यावं आणि झुजव. रात्रीचे 12 वाजले. डोळ्यावर प्रत्येकाच्या झोप आहे. एक झोप काढून. Birthday girl. Let's go. The countdown begins. Happy birthday. Wish you many happy returns of the day. Chatusa. Many happy returns of the day. Happy birthday. Let's go. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday. Happy birthday. Happy birthday. Happy birthday, happy birthday. Happy birthday. Happy birthday. Happy birthday. पेरी मोना. चलो. पेरी मोना. Happy birthday. Happy birthday, happy birthday, happy birthday, happy birthday, happy birthday, happy birthday. Happy birthday to you. 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 Happy birthday. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday. Happy birthday, happy birthday, birthday to you. Happy birthday to you. Happy birthday, happy birthday, happy birthday to you. खूप शुभेच्छा. आज खूप छान वाटते. अन्वेषाचा बर्थडे आहे.
अन्वेषा एवढी छोटीशी होती, आज एवढी मोठी झाली. 17 वर्ष. आता तू 10वी पास झालीस एवढ्या चांगल्या मार्काने. आता का मी आता तू एवढीशी आहेस, मी मोठी आहे. प्रसाद आहे. दो इधर जोली मिला दो इधर है उसका बाप. हे त्याचे पप्पाला नको पाहिजे असं बोलली आई. 17. बाबा ओ माय गॉड, काय मुलं. अरे पाठी बघ मेसेज हॅपी बर्थडे. I feel so lucky to call you my sister. Every year you make my life sweeter. I adore you more than words can tell. Happy birthday to most full kind sister. Beautiful, right? Nice. तसंच भावा बहिणीचं प्रेम राहून दे. हे काय Direct bomb. आम्ही It's कॅश your favorite. आमची कॅश नाही कॅश फक्त डॅडी घेणार. हे प्रोटोकॉल आहे. It's your favorite. One of your favorite. आता तिथेच घालणार आहे उद्या. बघितलं त्याची. हा तेच मला एवढीशी कशी झाली. बिगेंजा. Let's begin. बिघायलाच तो उद्या आहे ना, तिचं वाकडं तिकडं होऊन ते. मस्त आहे, मला पण आवडली. आणि सगळ्यांना मस्त नंतर गिफ्ट आण. अरे पण आमची गौरी किती वेळ. गौरी तू अगं सांग. तू घरात बसली तर मेंटल होशील. गौरी तू वी आर मिसिंग यू. बघत बसलं. ती येते आता. Thank you for the lovely wishes. The day ends over here. Meet you tomorrow. See you tomorrow. Bye. दिस ब्युटिफुल व्ह्यू. पाऊस आता कुठे जाऊन थोडासा शांत झाला आहे. गुड मॉर्निंग. खूप छान मॉर्निंग झाली आहे. बट रात्री एवढी भीती वाटत होती ना की झोपच नव्हती बघत. एवढा जोरात वादळ आलेला. म्हणजे 3 वाजता सनी उठला. मग मी सुद्धा माझी तर हिंमत पण नाही झाली बाहेर बघायची. सनी उठला त्याने एक थोडेफार ग्लिम्स घेतले. तर एवढा आवाज आणि बापरे. म्हणजे मला त्यावेळेस असं वाटलं की ज्यांची घरं खूपच असं खालच्या साईडला आहेत त्यांनी काय काय फेस केलं असेल. म्हणजे कदाचित पाणीसुद्धा गेलं असेल त्यांच्या घरात. खूप डेंजर पाऊस होता. आता बऱ्यापैकी जरा थांबला. सो आम्ही आता चाललो ब्रेकफास्टला. इट्स गो. बरोबर. फ्रूट बघ. भाजी आहे बघ. एका ह्याला आज भजी पाव आणि कांदे पोहे आहेत. अच्छा तुम्ही बरे आहात. गुड मॉर्निंग. झोप झाली का ना. पाऊस भरपूर बाबा. आम्ही पण जागत. आम्ही पण जागत. आम्ही पण रात्री बाजूला करून बघितलं काचेत पाणी गुड मॉर्निंग. ऐसा गुड मॉर्निंग बोल सगळ्यांना. Happy birthday to you. Happy birthday to you.
आणि त्यांची पद्धत खरं आग्रह घरातला सारखा पोहे पण मस्त, पोहे पण छान, चांगली होती, पण त्यांचं वागणं म्हणजे प्रत्येकाला आवर्जून विचारायचं करायचं म्हणून आणि उत्साहाने आपल्याच घरी पाहुण्याला कसे ते आणि वातावरण पण सुंदर आणि टेस्टी पण चांगलं आणि आग्रह वातावरण पण खूप छान आहे वातावरण. रात्री पाऊस रात्री वाटत होतं जरा कसं उघडतंय बोला तुम्ही काढा. हे 1 2 3 4 घे ना, हे 2 वेळा करायचं. ओके, मग हे पण 2 वेळा करूया. आणि मग बस एवढंच पण इथे तरी तुझं चिकन आहे, पण इथे स्लीप आणि इथे स्लीप होऊ आपण, इथे स्लीप होत आहे. चप्पल काढून करायचे या चिपचिप नाही ना ते फॉर्म कमी. हे पण पहिले हे बघा इथेच उभं राहती ग, पहिले प्रॅक्टिस इथेच उभं राहू, इथे चिकट नाहीये, पहिले प्रॅक्टिस. खूप सारे फॅमिली रील्स शूट केलेले आहेत, त्याचबरोबर माझं आणि सनीचं सुद्धा एक डान्स सिरीज चालू झालेला आहे, तो तुम्ही नक्की बघा इंस्टाग्राम आणि युट्यूबवर. तिकडे चिकन असेल बर्थडे गर्ल, माझी चप्पल. आर यू हॅव्हिंग अ ग्रेट टाइम? तिसऱ्या आमचे न्यू लव्ह बर्ड्स इन टाउन, कॅलिफोर्निया. बर्थडे गर्लचा मोबाईल जाईल. बाबा जातात, बाबा जा बाबा. बोला. Thank you for the world so sweet. Thank you for the food we eat. Thank you for the birds that sing. Thank you for everything. श्री हरीचे सवसर होते नाम घेता पुकाचे. अन्न हे पूर्ण ब्रह्म. रघुवीर समर्थ. सांगते ना की जेवण खूप छान होतं, दोन्ही टायमाला मस्त. मी तर खास जेवणासाठी चालले, आम्ही पोट भरून जेवलो. पहिलीला मुली खास जेवणासाठी चालले होते. असं मला पहिली काही मागच्या महिन्यापासून बोलते रचनाने मी आणि आम्ही आई फांगुली पण प्लॅन होतो तेव्हा पण माहेरी आलेल्या लोक माहेरी आलेले खूप छान, एकदम छान म्हटलं ना, रिलॅक्स एकदम. जेवण पण छान, त्यांचं बाजूला बहिणींचं माहेर घर आहे, खूप छान आहे जेवण. बघितलं ना किती आग्रह खूप छान. ताईला विचारते माहेरी आलेल्या ऑर्गॅनिक मी तुम्हाला सांगणार आहे सर, म्हणजे वरण करू कारण मी रस असलं तरी मला रस होतो. काय त्या मांजराने असं ते नख मारून फाडलं ते.
सुंदर आणि केलं. हा एक असाच लॅम्प होता, त्याला काहीच नव्हतं, मग मी त्या पट्ट्या काढल्या त्याच्या. नाही पण छान वाटतंय ते. म्हणजे काय ते टांगून ठेवलेस काय ते खूप अमेझिंग वाटलं मला. मेन म्हणजे तेच मी काल पण बोलली ना, आम्हाला फॅमिलीला घेऊन यायचं होतं पूर्ण टाकळी चुकून त्यांना सुद्धा खूप छान वाटतं. निसर्गाच्या जवळ जे आजकाल आपण खूप मिस आउट करतो. आता तुम्ही तर इथेच राहतात, आमच्या इथे तर बिलकुल नाही, तुम्हाला कुठून माहिती आहे. साजली बोलली ना सकाळी, मला सगळा आवाज नाही पावसाचा. आता कळलं ना कसं वाटतं पावसात. निसर्ग आणि मेन जी आपुलकीची. अच्छा. सगळ्याच एकदम मस्त. पडू नका ते एकदम लाजल्या. घरात जेव्हा आपल्याला कसं पाहुणे वाटतात काळजी घेतो. हॉस्पिटॅलिटी इज लाईक म्हणजे का 100 10 पैकी एकदम असं उलटच जातंय. थँक्यू सो मच. मज्जा आली आम्हाला पण बरं वाटलं तुमच्यासाठी. मग तुम्ही नक्की या ह्यांच्या रिसॉर्टला. खाली डिस्क्रिप्शनमध्ये डिटेल्स दिलेले आहेत. फक्त डिसअपॉइंट नका होऊ, कारण ना खूप बुकिंग चालू असतात. एकदा असं होतं ना, कॉल येतात आणि त्यावेळेस मला बुकिंग मिळत नाही. पण नक्कीच तुम्ही ट्राय करत राहा. आणि आता तर पावसाळ्याच्या वेळेस तर अमेझिंग आहे. आम्ही तर एक जागा नाही सोडली रीलसाठी. त्यापेक्षा जास्त हो जास्त. आणि फळांचं पण तुम्ही वेगवेगळं सगळं लावलेलं आहे. मला ते नावं पण नाही माहिती त्याची. एक बदक फुल आहे ते मध्ये जे आहे, मध्ये त्याच्यात काय आहे? ते बदक फुल आहे. बदक फुल मस्त आहे तो, पाहिला आम्ही. फळ आलंय ते इथे जे आहे ना, हे कदंबाचं आहे. ते फुल आहे, ओपन होतं का ते. आणि ते आता फुल आहे आणि ते आता 2-3 महिन्यांनी त्याला फळ होणार. ज्याला आवड असते अशा लोकांसाठी आपण जास्त करून केलेलं आहे. जवळजवळ 250 व्हरायटी झाडं लावलेली आहेत. ती सगळी ओनर आहेत, त्यांनी लावलेली आहेत. आणि त्याला आवड आहे त्या गोष्टी त्यामुळे. आणि फॅमिलीज आम्ही जास्त हे करतो की फॅमिलीजनी यावं इथं आणि एन्जॉय करावं, असं आम्ही घेतो. मग थोडं ते बॅचलर्स बॉईज ना अवॉइड करतो जरा, कारण ते गोंधळ टाळतो जरा. मागे चालू होते रिजिटेड तर तसं ठेवलं. आणि जेवण मुद्दाम आमचं आगरी पद्धतीचं जेवण आहे. ते ऑथेंटिक बनवणारे पण आमचे रिलेटिव्ह आहेत, घरातील माणसं. आणि ते तसं वातावरण थोडंसं घरगुती असं ते तुम्हाला जाणवतच नाही की घरगुतीच असतं. आग्रह करून वाढणे वगैरे ते त्या गोष्टी. रूम्स ॲम्युनिटीज वगैरे चांगल्या ठेवलेल्या आहेत. नावच आपलं लॅक आहे, फ्रेंच नाव आहे. पण तसं आपण फूड अगरबत्तीचं माणसं सगळी घरातल्या सारखी आहेत. फक्त तुम्ही नावात थोडंसं वाटतं की आहे. आणि रूम्स वगैरे जरा त्या थोडं क्लास थोडं ठेवलेलं आहे, थोडं मेंटेन केलेलं आहे ते. पण जास्ती होत खरं तर आमचं त्याच्यावर नाही आहे. घर आहे की हॉस्पिटॅलिटी म्हणजे घरगुती वाटलं पाहिजे तुम्हाला, घरच्यासारखं फील झालं पाहिजे की आपण कुठल्या तरी आपल्या नातेवाईकडे आलो आहे आणि तसं वाटलं पाहिजे. हा एक थोडा हे ठेवतो. आणि ग्रीनरीकडे जास्त लक्ष देतो. खरं तर असं खूप हे नाही बनवलंय की कॉन्क्रीट किंवा असं नाही आहे. जास्ती झाडी असेल तर मग तुम्हाला काही प्राणी तिथे दिसतात किंवा असं तो थोडासा एक हे होतो की या तुम्ही तर पुन्हा या, नेहमी या. आणि सर्वांनी ज्यांना एक घरगुती वातावरणामध्ये निसर्गात थोडासा वेळ घालवायचा आहे, कॉन्क्रीटच्या जंगलात ना येऊन निसर्गात यायचं आहे, त्यांच्यासाठी हे खरं तर जास्ती चांगलं आहे. स्टार्टिंग आम्ही जेव्हा लास्ट बनत होतो ना, फक्त बरी आहे ना तब्येत? तिला इथे मासे दाखवायला हो, हा पण बसायला डायरेक्ट मासे दिसणार तुला. व्ह्यू मस्त आहे एकदम. तुम्ही इथे इकडनंच करतात का? मासे बघतात मस्तच. ए कुठे गेलं? कुठे गेली पिशवीत बाहेर? नाही तिथे बस 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 तुझ्या बसनाने गेला. मस्त एकदम मोठं असं होम थिएटर. पूर्ण एक एकदम मोठी स्क्रीन आहे. पूर्ण फॅमिली असं
बघतात. आयडिया छान आहे कन्सेप्ट. आम्ही रात्री कधीतरी पिक्चर लावतो. मी ती पकडलेली आता अथर्व नाही ना या सगळ्या गोष्टींना हे करायला, युटिलाइज करायला. कुठे तो केला सगळीकडनं मस्त थंडगार वारा आहे. हे काय आहे दादा? हे काय म्हणजे त्याचा पाय ठेवायचा, त्याच्यावर पाय ठेवायचा. जागेच्यामुळे ते आत हे मस्त आहे. तुम्ही ते ओल्ड हे द्यायचं. ओके, रूम मध्ये पण वॉशरूम आहे आणि बाहेर क्लोजेट आहे. तुमचं वॉकिंग क्लोजेट आहे. मस्तच. व्ह्यू तर एकदम भारी आहे. तुम्हाला पण व्ह्यू मस्त. दादाची सो दिस इज अथर्वज रूम. मस्त झालेली आहे रूम. मलाही आवडलं. थोडंसं कोल्ड टच हवंच होतं ना. आम्ही भिंती वगैरे घालायच्या आधी वॉर्डरोबवर आली. बाजी पण नव्हती. ते दाखव वाजून बाबांना. वाजून तोंडावर उठा. थोडासा वाव, व्हॉट अ व्ह्यू. चला येतो. चला आई, काळजी घ्या. तुमच्या छान नाही बनवत, मी पण बनवते जेवायला या.